आता लवकरच नाकावाटे लस दिली जाणार आहे। मात्र याचे फायदे कोणते, कधीपासून, कुणासाठी ते उपलब्ध होणार आहे, सर्व काही जाणून घ्या आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। नाकावाटे घेण्याची लस तथा नेझल डोस म्हणजे काय? तर सध्या वापरात असलेल्या बहुतांश लशी या स्नायूमध्ये टोचून देण्यात येणाऱ्या आहेत। नेझल डोस हा अर्थातच नाकावाटे दिला जातो। यामध्ये लशीचे काही थेंब नाकामध्ये सोडले जातात आणि श्वासाद्वारे आत खेचले जातात। आता नेझल डोस वेगळा कसा त्याबाबत पाहूयात। तर नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशी या श्वसन यंत्रणेजवळ ऊतींमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतात। त्यामुळे या भागात असणाऱ्या बी आणि टी पेशी अधिक कार्यक्षम होतात। या भागातल्या बी पेशी रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतात, ज्या श्वसन मार्गातल्या विषाणूंना नष्ट करण्यासाठी मदत करतात। तर टी पेशी या विषाणूंचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्यासाठी मदत करतात। तज्ञांच्या मते स्नायूवाटे दिल्या जाणाऱ्या लशी या कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी फायदेशीर असल्या तरी पूर्णपणे प्रतिबंधात्मक नाहीत। लस घेतलेल्यांनाही पुन्हा लागण होते आहे, परंतु नाकावाटे दिली जाणारी लस ही कोरोनासारख्या विषाणूपासून प्रतिबंध करण्यासाठी अधिक कार्यक्षम असेल। ही लस नक्की कुणाला दिली जाणार आहे? ही लस सध्या 3ऱ्या टप्प्यात असणाऱ्या चाचण्यांच्या अंतर्गत वर्धक मात्रा म्हणून वापरण्यासाठी DCGIने मंजुरी दिली आहे। आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी तसंच कोवॅक्सिनच्या 2 मात्रा घेतलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांना, दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना वर्धक मात्रा म्हणून ही लस दिली जाणार आहे। राज्यात फक्त 10 ठिकाणी या लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे। सध्या नाकावाटे लशीसाठी मागणी अधिक का आहे? तर स्नायूंमध्ये टोचून लस देण्याच्या तुलनेत नाकावाटे लस देणं सोपं आहे। त्यामुळे लशीबाबत असलेली भीतीही कमी होईल आणि अधिकाधिक वेगानं लसीकरण करण्यास मदत होईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। तसंच लहान बालकांमध्येही ही लस देणं अधिक सोपं असल्यामुळं या लशीची मागणी जगभरात केली जात आहे।